मराठी साहित्याचा अनमोल ठेवा याविषयी 100 महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि लेखक या व्हिडिओत दिलेल्या लेखक आणि त्यांची नावे या व्हिडिओमध्ये दिलेले आले. साहित्याचा प्रवास कशा प्रकारे झाला ते आपण समजून घेऊया. नंबर 1, इतिहास आणि समाजसुधारक, कादंबरी दालन, नाटक आणि ललित कला. नंबर 4, चरित्र आणि आत्मचरित्र. नंबर 5, काव्यगंध. नंबर 6, साहित्य. नंबर 7, संकीर्ण आणि आधुनिक. विभाग 1, समाजसुधारक आणि विचारवंत यांनी लिहिली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत आणि सार्वजनिक सत्यधर्म ही सर्व पुस्तके महात्मा फुले यांनी लिहिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके हू वेअर द शूद्रास, थॉट्स ऑन पाकिस्तान, दी अनटचेबल्स आणि जातीभेदाचा उच्छेद इत्यादी पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहेत. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. विभाग 1, स्वातंत्र्याचा लढा आणि तत्त्वज्ञान. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली पुस्तके गीता रहस्य, आर्टिक होम इन द वेदास. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तके माझी जन्मठेप व 1857चे स्वातंत्र्य समर हे दोन ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत. राष्ट्रीय नेते यांची ग्रंथे महात्मा गांधीजींचे सत्याचे प्रयोग. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ डिस्कव्हरी ऑफ इंडिया. विभाग 2, ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या. लेखक शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय, छावा आणि युगंधर या कादंबऱ्या लिहिल्यात. रणजित देसाईंनी स्वामी आणि श्रीमान योगी या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. विश्वास पाटील यांची पानिपत आणि झाडाझाडती ही कादंबरी गाजलेली आहे. इनामदार, राऊ शिकोस्त या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. विभाग 2, सामाजिक आणि ग्रामीण कादंबऱ्या. ययातीचे लेखक वि स खांडेकर आहेत. भालचंद्र नेमाडे, कोसला, हिंदू एक समृद्ध अडगळ हे साहित्य लिहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य फकीरा, वारणेचा वाघ या त्यांच्या दोन ग्रंथ आहेत. बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेला आहे. विविध विभाग 3, रंगभूमी आणि नाटके. नटसम्राट हे नाटक वि शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर ही नाटके लिहिली आहेत. प्रल्हाद केशवात्रे, तो मी नव्हेच आणि साष्टांग नमस्कार ही नाटके लिहिली आहेत. राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला हे नाटक लिहिलेलं आहे. विभाग 3, ललित साहित्य आणि विनोद. पु ल देशपांडे यांनी बट्याटाची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई इत्यादी साहित्य लेखन केलेलं आहे. प्रसिद्ध साहित्य वपुर्झ पार्टनर वपू काळे यांनी लिहिलेले आहे. श्यामची आई, भारतीय संस्कृती ही ग्रंथे किंवा हे साहित्य साने गुरुजींचं आहे. शाळा हा ग्रंथ मिलिंद बोकील यांनी लिहिलेला आहे. दुनियादारी सुहास शिरवळकर यांनी लिहिलेला आहे. काजळ माया जी. कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे. विभाग 4, प्रेरणादायी चरित्रे. विज्ञान आणि प्रेरणा. सायंट अँड इन्स्पिरेशन. अग्निपंख, विंग्स ऑफ फायर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. एक होता कारवर कारवर आयडा विना गवाणकर यांनी लिहिलेला आहे. मुसाफिर अच्युत गोडबोले यांनी लिहिलेला आहे. संघर्ष स्ट्रगल झोंबी आनंद यादव यांचे आहे. आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा ग्रंथ आहे. विभाग 4, सामाजिक आणि राजकीय आत्मचरित्रे. दलित साहित्य. बलूत हा ग्रंथ दया पवार यांनी लिहिला आहे. उपरा लक्ष्मण माने यांनी लिहिला आहे. अक्करमाशी शरणकुमार लिंबाळे यांनी लिहिलेला आहे. साहित्यिक आणि राजकीय. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलं आहे. लक्ष्मण रेषा आर.के. लक्ष्मण यांनी लिहिले. कऱ्हेचे पाणी प्रल्हाद केशवात्रे यांनी लिहिले आहे. कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण यांच्या
माझी जीवनगाथा प्रबोधनकार ठाकरे यांचं आहे. पाणलोट वि. स. खांडेकर यांचे आहे. विभाग 5 काव्यसंग्रह वेशाखा कुसुमाग्रज यांचा कविता संग्रह आहे. विशेष या संग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. कवितेची झाडे स्वप्नजा नाद महानोर. गझल यलगार सुरेश भट यांनी लिहिलेला आहे. सलाम जिप्सी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलं आहे. अग्निपुष्प वसंत बापट यांनी लिहिलेलं आहे. नक्षत्राची देणे आरती प्रभू यांनी लिहिलेलं आहे. रंगबावरी बाभ बोरकर यांनी लिहिलेला आहे. विभाग 6 संत साहित्य आणि प्राचीन ग्रंथ. संत ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. अमृतानुभव पसायदान हे त्यांचे लेखन आहे. संत रामदासांनी दासबोध व मनाचे श्लोक लिहिले आहेत. गाथा अभंग संत तुकाराम गाथा लिहिलेली आहे. एकनाथी भागवत संत एकनाथांनी लिहिले आहे. ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. लीळा चरित्र माहिमभट यांनी लिहिले आहे. विभाग 7 संकीर्ण क्लासिक कथाकार द मा मिराजदार यांनी निसर्गदत्त गोट्या मिराजदार इत्यादी साहित्य लेखन केलं आहे. अच्युत गोडबोले यांनी किमियागार नाद ब्रह्म हे साहित्य लिहिलेलं आहे. वि. स. खांडेकर इतर कादंबऱ्या दोन मने उल्का आणि अमृतवेल. देशी माणसं हे ग्रंथ व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिले आहे. विभाग 7 संकीर्ण प्रादेशिक आणि आधुनिक जयवंत दळवी यांनी चक्र सारे प्रवासी घडीचे गोनी दांडेकर पडघवली कुणा एकाची भ्रमणगथा हा लिहिलेला आहे. मधु मंगेश कर्णिक माहीमची खाडी गजाली. इतर पाचोळा रार बोराडे दगड की माती शांता शेळके. समारोप हे 100 ग्रंथ आणि त्यांचे लेखक म्हणजे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा आहे. स्पर्धा परीक्षातून ते वाचनाच्या आवडीपर्यंत ते ज्ञान तुम्हाला नक्की उपयोग ठरेल. आजच यातील एक पुस्तक वाचायला घ्या. नमस्कार.